सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवरून विधिमंडळात घमासान पाहायला मिळालं। शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसलं। सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीत झालेल्या राड्याचे विधान परिषदेमध्ये पडसाद उमटले। शंभूराज देसाई यांनी या प्रकरणी मुद्दा उपस्थित केल्यानंतर विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडून जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले। यानंतर भाजपा नेते जयकुमार गोरेंनी पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाला स्थगिती देण्याची मागणी केली। सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले चौथ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले, एवढा माजुरीपणा केला। त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही। माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे त्यांच्या शर्टावर रक्त, माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला। साताराचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे। आता याच्यानंतर बोला, पुढे काय असेल तर चला। कशासाठी भारतीय जनता पक्षावर ब्लेम करता? ही सगळी परिस्थिती सभापती महोदय जोपर्यंत सभागृहाच्या समोर येत नाही, त्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत अशा पद्धतीची कारवाई करणं उचित नाही। या सगळ्या परिस्थितीमध्ये अशा पद्धतीची भूमिका घेणं योग्य नाही। आणि सभापती महोदय, एक आहे सभापती महोदय, या एसपीचं जे आपण निलंबन केलंय त्याला तातडीनं स्थगिती देण्याची आवश्यकता आहे।